नमस्कार, मी अमृता आपलं स्वागत करत आहे ऑलवेज फूडी रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत टोमॅटोची चटणी, भाजी, ठेचा तुम्ही काही म्हणू शकता. त्यासाठी साहित्य लागेल. टोमॅटो छान स्वच्छ धुवून घेतले आहे, कोथिंबीर, एक कांदा, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक याची मी बारीक पेस्ट केली आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी. कढईमध्ये तेल गरम झाले आहे, त्यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि मेथी दाणा टाकणार आहोत. मेथी दाणा हा असा कडवट लागतो, पण तेलामध्ये छान लागतो तो. टेस्ट ट्राय करा, हेल्दी होती भाजी तुमची. त्यानंतर आपण लसूण अद्रक याची पेस्ट केली ते टाकणार आहोत. कांदा टाकणार आहे आणि हे छान सगळे परतून घेणार आहोत. कांदा थोडासा सोनेरी रंगावर आलापर्यंत परतून घेऊ आपण. त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत कढीपत्ता. टेस्ट खूप छान लागते टोमॅटोच्या भाजीमध्ये, ठेच्यामध्ये. आणि केसांसाठी सुद्धा कढीपत्ता हा खूप गुणकारी आहे, त्यामुळे ॲड करू आपण याच्यात. आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आणि त्यामध्ये आता नंतर ॲड करणार आहे कोथिंबीर. तीसुद्धा आपण छान परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ आणि थोडीशी हळद. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता. टोमॅटोच्या भाजीला मीठ कमी लागेल थोडं. आणि हिरवी मिरची, लसूण, जिरे याची मी बारीक पेस्ट केलेली आहे, ती पण ॲड करणार आहे. तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील ॲड करू शकतात, पण हिरवी मिरचीची टेस्ट खूप छान लागते. ट्राय करून नक्की बघा. आणि आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. टोमॅटो असे खायला मोस्टली खूप जणांना आवडत नाही, त्यामुळे ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान होते. आणि लहान मुलांना देखील हे आवडेल. आणि आता टोमॅटो आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटोला जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर ते खूप पाणी सोडतात. त्यामुळे हलक्या हाताने आपण ते मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्याला 2 मिनटं छान झाकून ठेवणार आहोत. परतून झाल्यानंतर 2 मिनटानंतर आपण ते आणखीन छान परतले का हे पाहणार आहोत. आणि 2-2 मिनटाला त्याला छान मिक्स करून घेणार आहोत, हलक्या हाताने. पण ते पण तुम्ही पाहू शकता टोमॅटोला थोडेसे पाणी सुटायला सुरुवात होत आहे. आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी साखर, कारण टोमॅटो थोडे आंबट असू शकतात, त्यामुळे थोडीशी साखर ॲड केल्यानंतर भाजीला चव खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ॲड करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे तुमची भाजी. आपण त्यामध्ये आता ॲड करू थोडीशी साखर, 1 टेबलस्पून ॲड करू आपण. आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत. आणि परत 2 मिनटासाठी आपण हे झाकून ठेवू. साखर ॲड केल्यामुळे टोमॅटोला छान पाणी सुटायला मदत होते आणि भाजी पण छान परतली जाते. आणि 2 मिनटानंतर आपण ते पाहू शकतात तुम्ही, टोमॅटोला छान पाणी सुटलेले आहे. हे छान मिक्स करून घेऊ आपण. आणि परत त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट. तुम्ही यामध्ये सर्वात लास्टला मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकतात. भाजीला छान टेस्ट येते मॅगी मसाल्याने. लहान मुले तर आवडीनं खातात. पाहू शकतात पाणी छान सुटले आहे टोमॅटोच्या भाजीला आपल्या.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लास्टला आपण त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे हे मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे त्याची पूड टाकणार आहोत आणि ती छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि परत 2 मिनटं आणखी झाकून ठेवू आणि आपली इथे टोमॅटोची भाजी रेडी आहे. धन्यवाद.